कुठली नाशिकमध्ये महिला क्षेत्रामध्ये महिला सुरक्षित नाही आय टी क्षेत्रामध्ये? बरं, नाही, या प्रकरणाची माझ्याकडे आणखीन सविस्तर माहिती नाही, पण जर काही लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा घेतला असेल आणि मला खात्री आहे की नाशिकचं पोलीस प्रशासनसुद्धा याच्यावर या संदर्भामध्ये त्यांनी गांभीर्याने दखल घेतली असेल. आणखीन महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून सुद्धा आय टी क्षेत्रातील काही या महिलांसोबत जर काही चुकीचा प्रकार घडला असेल तर तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनासोबत मी सुद्धा संपर्क करून त्यामध्ये आणखीन काही कडक कारवाई करता येतील या संदर्भामध्ये आमच्या वतीने त्यांना सूचना देण्यात येतील. काही अशोक खरात प्रकरणातील ज्या काही पीडित महिला आहेत त्या महिलांचे व्हिडिओ त्या ठिकाणी समोर येत आहेत, ज्या वेगाने व्हिडिओ समोर येत आहेत त्यामुळे त्यांचं आयुष्य संसार उद्ध्वस्त होऊ शकतं, काय आव्हान असेल? नाही, खरं तर माझं आपल्या माध्यमातून सगळ्याच नागरिकांना आव्हान असेल की अशा पद्धतीच्या व्हिडिओजला कोणी प्रोत्साहन देऊ नये. आपल्याकडे जर ते त्या पद्धतीनं आले असतील तर त्याची रीतसर तक्रार त्यांनी पोलिसांमध्ये करावी आणि आपल्याकडून ते दुसऱ्या कोणाला फॉरवर्ड होणार नाहीत याची दक्षता एक नागरिक म्हणून आपण पहिलं घेणं आहे. मी सुरुवातीपासूनच या भूमिकेवर ठाम राहिली की मूळ मुद्दा हा त्या पीडित महिला ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं हा अतिशय निंदनीय प्रकार झालेला आहे त्यांना न्याय मिळण्याचा आहे आणि त्यासाठी शासन सर्वच पद्धतीनं निश्चितपणाने ती कारवाई करत आहे. एक महिला अधिकारी ही त्याची एक प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमलेली आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा जर आणखीन महिलांना त्या संदर्भामध्ये पीडित महिलांना त्या संदर्भामध्ये जर पोलिसांना माहिती द्यायची असेल तर त्यांनी पुढे यावं. त्यांची आयडेंटिटी ही त्या ठिकाणी राखून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सगळी खबरदारी ही घेईल. कुठल्या ज्या साईट्स असतील, कुठल्या ज्या प्लॅटफॉर्म असतील ज्याच्यावरून हे व्हिडिओ त्या ठिकाणी स्प्रेड केले जात आहेत त्यांच्यावर सुद्धा पोलीस विभागाच्या वतीने कडक कारवाई ही करण्याची सुरुवात ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या निर्देशानुसार झालेली. दादांनी एवढं वृक्ष वाढवलं असताना पोटनिवडणुकीची सुनीता पवार कोण लावायची वेळ येते काँग्रेसकडे हा? खरं तर माझ्या माहितीनुसार आदरणीय सुनेत्रा काकींनी सुद्धा काँग्रेस पक्षाचे जे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आहेत सकपाळजी यांच्यासोबत त्यांनी संपर्क केला. आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, यांनी सुद्धा खारगे साहेबांना संपर्क करण्याचा प्रयत्न जवळपास 3-4 दिवस केला. त्यातून त्यांना जे काही असेल तर त्या संदर्भातलं उत्तर ते दोघं जास्ती पद्धतीनं देऊ शकतील. पण काँग्रेसचे अनेक आजही नेते मंडळी राज्यामध्ये आहेत, देशपातळीवर आहेत, ज्यांच्यासोबत आदरणीय दादांचे अतिशय सलोख्याचे संबंध राहिले आणि त्यातून आमची ही विनंती राहील. आणि या राज्याची एक राजकीय परंपरा राहिलेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून ही पोटनिवडणूक व्हावी अशीच आमची एक माफक अपेक्षा आणि इच्छा आहे. आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते या आमच्या विनंतीचा मान ठेवतील आणि शेवटी जी काही आपली राजकीय परंपरा आहे ती सर्व पक्ष मिळून, मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे असतील, मनसेचे आदरणीय राज ठाकरे साहेबांचे असतील, या सर्व मंडळींसोबत सुद्धा, या नेते मंडळींसोबत सुद्धा आमच्या पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी संपर्क केला. त्यांनी एक त्यांची भूमिका त्या निमित्ताने घेतली. आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, यांनी पहिल्याच दिवशी जाहीर केलं की त्यांचा पक्ष खरं तर इथे गेल्या वेळेला दादांच्या विरोधात त्यांच्या पक्षाचे उमेदवार होते, पण या वेळेला या सबंध परिस्थितीमध्ये ते पक्षाचा उमेदवार देणार नाहीत आणि त्यांनी या संदर्भातली भूमिका पहिल्याच दिवशी स्पष्ट केली. त्यामुळे त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानेन. पण पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षाच्या नेते मंडळींनी पुढाकार घ्यावा अशी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किंवा अजितदादांची कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची विनंती.